हम जा रहे हैं दापोली यूनिवर्सिटी विजिट करने के लिए और यह ब्लॉग हमारा ट्रिप का सेकंड ब्लॉग है। आप सभी को स्वागत है इस ट्रिप के लिए। और फाइनली हम पहुंच चुके हैं दापोली यूनिवर्सिटी में, एंटर हो चुके हैं। देख सकते हैं आप लोग देख सकते हो। ये ड्रैगन फ्रूट है और आम है, इधर अलग अलग वैरायटी के देख सकते हैं। तिला मागणी कमी म्हणून आम्ही गेल्या वर्षी तिला कटिंग करून इथला टेक्निक पद्धत त्याच्यावर केशर कन्वर्ट केलाय। म्हणजे तिला जे खोड जिवंत नवीन जे पालवी फोडते त्याच्यावर आपण केशर सेटिंग केलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता 12 महिने झाले त्या बागेला, म्हणजे 1 वर्ष पूर्ण म्हणतात 1 महिने जेवढे तरी करत होता। खाली खोड जे आहे ना ते पूर्ण 1 मीटर आपण कट केलेलं, जवळ जाऊन बघू शकतो 1 मीटर कट केलं। पण पावसाळा संपल्यावर ऑक्टोबर महिन्यात ते आपण जवळपास केलेलं। तर 1 मीटर कट केल्यानंतर त्याला ब्लॅक जाफन म्हणून भेटतं, ते लावायचं बाहेरून खोडकिडा वगैरे येऊन येणार। तर ही पद्धत चांगली होती। आणि आता नवीन लोकांचं कसं झालं, शेतकरी लोकांचं ते कमी जागेत जास्त झाडं लावतात, त्याला हार्डेन्सी प्लॉट म्हणतो आपण। तर ती एक पद्धत चांगली, ती टेक्निक पद्धत आहे। पण तिथं त्याचा लाईफ टाईम जो कमी येतो, म्हणजे आपण इकडे लेवलला आपण 40-50 वर्ष 60 वर्षाच्या पण बागा आमच्याकडे, पण तेवढं डेव्हलपमेंट तेवढं राहू शकत नाही। तर ही एक पद्धत आहे, पण ही आपण मातृत्व विचार करतो आपण केलं तर त्या आपण उत्पन्नावर परिणाम पडतो। म्हणून विद्यापीठ आमचं किंवा एक 12x12 किंवा 12x15 ही
ड्रोन लागवड आता सध्या चांगल्या पद्धतीने करते. तुम्हाला काय कोणाला काही प्रश्न असेल जे आपण कटिंगचे अगोदर आपण जर का रेडी सीझनमध्ये केली आपण जून जुलैच्या मध्ये करायचंच नाही पावसाळा पूर्ण तर तेव्हा ॲडव्हान्टेज पण आहे की आपले जे झाड ते लवकर हे होतं तो नाही नाही मग काय आहे, जर तुम्ही पावसात झाडं कट केली ना तर झाडाला साल असतं की नाही बाजूला, पण आपण क्रॉस कट करणार झाड म्हणजे वरून येणार पाणी किती झालं तरी बाहेरचे पण ते सालीच जाईल. साल काय होईल डॅमेज होते म्हणजे तिथं आतमध्ये कुजायला लागते साल जास्त पाऊस पडला, कारण पाऊस भरपूर पडला की साल ओली नको राहायला पाहिजे. ते फुटवा फुटण्यासाठी आपल्याला म्हणजे उन्हाची गरज येते आणि पावसात आपल्याला सूर्य कमी दिसतो बरोबर ना, सूर्यप्रकाश म्हणजे लाईट मिळत नाही. मग आपल्याला फुटवा येण्यासाठी काय करायचं, आपण शेडमध्ये कलम काढतो पावसात कलम बांधून झाल्यावर आपण बंदिस्त शेडमध्ये कलम ठेवतो. त्या आतमध्ये आपल्याला मेंटेन करावं लागतं टेम्परेचर मेंटेन करावं, तर ते कुठेतरी कलम फुटतं. बाहेर ओपन कुठे ठेवलं तर तुमचे कलम झिरो निघत. त्या पद्धतीने ऑक्टोबर महिन्यातच कटिंग करायचं आणि नंतर पालवी 1 ते 6 महिन्यात पालवी फुटते. पालवी फुटल्यानंतर मग एक कलम तुम्ही बांधू शकता आणि कुठली पण झाडं तुम्ही बांधू शकता. तुमच्याकडे राघवाची झाडं असेल किंवा कुठली झाडं असेल त्याच्यावर तुम्ही ग्राफ्टिंग करू शकता.